नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुरी आणि तुम्ही पाहत आहात अर्गदूत न्यूज. पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उपसावर महसूल विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पहाटेच्या सुमारास गाळण भाग लोटार परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. पाचोरा तालुक्यातील गाळण भाग लोटार परिसरात दिनांक 15 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारास 3 वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 7 बरास वाळूंनी भरलेले ट्रक जप्त करण्यात आला असून तो पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईत महसूल कर्मचारी अतुल बापू पाटील, अमोल विकासराव शिंदे, गंगाधर सुरनार, अजमल शाह, राहुल पाटील, महसूल सेवक बाळक तसेच वाहन चालक सुनील पाटील यांनी सहभाग घेतला. प्राथमिक माहितीनुसार ट्रक मालक काकासाहेब जाधव संभाजीनगर असल्याचं सांगण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या ट्रकची अंदाजे किंमत 15 लाख रुपये तर वाळूसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 17 लाख रुपये असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकीत सहभागी असणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. अवैध गॉन, खनिज उत्खनन आणि वाहतुकी विरोधात महसूल विभागाची कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. अर्गदूत न्यूज, सत्य वेगाने आणि निष्पक्ष बातम्या. धन्यवाद.